इन्स्पायरिंग गीत आहेत काही काही. गिन गिन के स्तुती करू बेशुमार तेरे दानों के लिए. जी दान परमेश्वराने आम्हाला दिले, जे वरदान देवाने आम्हाला दिलेले आहे, त्याबद्दल आम्ही प्रभूचे गौरव केलं पाहिजे, त्याची महिमा केली पाहिजे, त्याचा धन्यवाद केले पाहिजे. आणि हे गाण्यामध्ये पुन्हा पुढं असं सांगितलेलं आहे की कितनी भी आंधिया आपके जीवन में आएगी, आपके जिंदगी में आएगी. इस जिंदगी जीते समय, हे जीवन जगताना कितीही वादळ आली, कितीही परेशानी आली तरी ती तुम्हाला भिडणार नाही. कारण तुमचा खेवनहारा, तुमच्या नावेचा चालक, तुमची नाव चालवणारा जो माझी आहे तो तुम्हाला बरोबर किनाऱ्यापर्यंत नेणार आहे, तो बरोबर तुम्हाला सांभाळणार आहे. त्याने म्हटलेलं आहे की मी तुमचा परमेश्वर आहे, मी इस्रायलाचा परमेश्वर आहे, मी तुम्हाला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. हे त्याचं अभिवचन आहे प्रियांनो. आज त्याचं अभिवचन अद्भुत आहे. ते अभिवचन आम्हाला कम्फर्ट देणार आहे, ते अभिवचन आम्हाला सांत्वना देणार आहे. ते अभिवचन देवाचं आम्हाला आमचं मन जे खिन्न असेल, दुःखी असेल, त्या मनाला आनंद देणारं ते वचन आहे. आम्हाला जगामध्ये कोणीही आनंद देऊ शकत नाही, कोणतीही गोष्ट, कोणती घटना आम्हाला आनंद देऊ शकत नाही. केवळ देवाचं वचन आम्हाला सांत्वना देणार आहे, केवळ देवाचं वचन आम्हाला कम्फर्ट देणार आहे. आणि परमेश्वराने आम्हाला त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी जातो आणि तुमच्यासाठी एक कैवारी पाठवतो, पवित्र आत्मा पाठवतो, जो सदैव तुमच्या सोबत राहील. तोच पवित्र आत्मा आमच्या सोबत आहे प्रियांनो. तो सदैव आमच्या सोबत आहे. आणि तो फक्त आमच्या सोबत राहत नाही, तर तो आम्हाला सांत्वना देतो, आम्हाला समाधान देतो, आम्हाला कम्फर्ट देतो, आमच्या जीवाला तो आल्हाद करतो. तर आज जर कोणत्याही समस्येमध्ये तुम्ही असाल, कोणत्याही प्रॉब्लेममध्ये तुम्ही असाल, परमेश्वराला मागा की त्याने त्याचा पवित्र आत्मा तुम्हाला द्यावा. पवित्र आत्म्याला म्हणा की प्रभू ये, मला सांत्वना दे, माझ्या हृदयाचा ठाव तू घे, मला माझ्या दुःखातून तू सावर. दावीद परमेश्वराकडे रडून प्रार्थना करतो की प्रभू, माझे द्वेष्टे माझ्यावर चढून आलेले आहेत, मला ठार करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, माझा जीव जावा असे ते प्रयत्न करत आहेत, माझ्या अश्रूंनी माझा बिछाना भिजलेला आहे. प्रभू, कोठवर तू माझ्यापासून दूर राहणार. तेव्हा परमेश्वर त्याला उत्तर देतो, स्वर्गातून म्हणतो की मी तुझा रक्षक आहे, मी तुझा सहाय्य करणारा परमेश्वर आहे. तू भिवू नकोस, घाबरू नकोस, कचरू नकोस, स्थिर उभे राहा, युद्ध मी लढणार आहे, विजय तुला देणार आहे. प्रियांनो, परमेश्वर आम्हाला विजय देणारा देव आहे, आम्हाला स्थिर करणारा, आमच्या पायांना तो स्थिर करणारा परमेश्वर आहे. त्याने चिखलातून आम्हाला वर काढून आम्हाला खडकावर ठेवलेला आहे, आमचे पाय त्यांनी स्थिर केलेले आहे. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद असो. प्रियांनो, या जगात जगत असताना अनेक आवाज आम्ही ऐकतो. इवन तुम्ही घरामध्ये बसलेला असताना, तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही गेलेला असताना, रस्त्यावर चालत असताना, बाजारामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता, अनेक आवाज आमच्या कानावर येतात. एवढंच नव्हे, आम्ही घरामध्ये शांत जरी बसलो तर अनेक आवाज आमच्या कानात गुंजतात, अनेक गोष्टी. आणि ते आवाज काही चांगले असतात, मी हे नाही म्हणत की सगळेच आवाज आम्हाला खिन्न करणारे आहेत, काही चांगले पण आवाज असतात, परंतु जास्तीत जास्त दुष्ट आवाज असतात, वाईट आवाज असतात, आम्हाला खिन्न करणारे, आमच्या हृदयाला टोचणारे अशी ते आवाज असतात. देर आर व्हॉइसेस ऑल अराउंड मी, माय एनिमीज अँड माय फ्रेंड्स, असं एक गीत आहे, सुंदरसं गीत आहे इंग्लिशमध्ये, की माझ्या आजूबाजूला अनेक वाण्या आहेत, अनेक आवाज आहे, काही मित्रांचे आहे, काही शत्रूंचे आहे, काही माझ्यावर प्रेम करणाऱ्यांचे आवाज आहे, काही माझा द्वेष करणाऱ्यांचे आवाज आहे. देर आर व्हॉइसेस ऑल अराउंड मी, माय एनिमीज अँड माय फ्रेंड्स, डू दिस, डोंट डू दॅट, द कोरस नेव्हर एंड्स. हे कर, ते कर, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. बट आय विल ऑलवेज लिसन टू दॅट क्वायट इन अ व्हॉइस. त्या मंद, हळूवार, आंतरिक आवाजाला, फक्त त्याच आवाजाला मी ऐकेन, कारण तो आवाज मला सांत्वना देणारा आवाज आहे, तो आवाज मला एनकरेज करणारा आवाज आहे, तो मला उत्तेजना देणारा आवाज आहे. तो मंद, हळूवार, गोड, आल्हाददायक असा आवाज तुम्हाला आणि मला अंतःकरणाला
स्वस्थ करण्यासाठी, आमच्या अंतकरणाला आल्हाददायक आराम देण्यासाठी तो आलेला आहे. त्याच आवाजाला तुम्ही ऐका, प्रभूच्या आवाजाला तुम्ही ऐका, देवाच्या वाणीला तुम्ही ऐका, परमेश्वराचं वचन तुम्ही ऐका. प्रियांनो, देवाचं वचन हे अविनाशी आहे. देवाचं वचन दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. प्रत्येक मज्जा तंतूला, हाडामासांना आरपार भिडून जाणारं देवाचं वचन आहे. ते नेहमीच आम्हाला शुद्ध आणि पवित्र करतं. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा आपल्या शिष्यांना सांगितलं की जे वचन मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या वचनाने तुम्ही शुद्ध झालेला आहात. देवाचं वचन आम्हाला शुद्ध करतं. योहान 15व्या अध्यायामध्ये सुद्धा गॉस्पल जो लेखक आहे तो म्हणतो की तुझे वचनाद्वारे, वचनाच्या जलस्नानाने मी शुद्ध झालेलं आहे. परमेश्वराचं वचन ही वाणी आहे. ती हळूवार येणारी, आल्हाददायक येणारी देवाची वाणी आहे. त्या वचनाला, त्या वाणीला कधी नाकारू नका. ती वाणी आम्हाला सांत्वना, आनंद आणि आम्हाला शुद्ध करणारी आणि आम्हाला उंच करणारी ती वाणी आहे. त्याच वाणीकडे ऐका, तीच वाणी ऐका आणि ती वाणी तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. देवाचं वचन सांगता, आकाश आणि पृथ्वी नाहीसे होतील, सर्व विद्या, सर्व गुजे अवगत होतील, सर्व संपुष्टात येईल, परंतु तो म्हणतो की माझं वचन हे कधी नाश पावणार नाही, सदाजीवी आहे, सर्व काळ टिकणारं माझं वचन आहे, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आजच्या मननासाठी एक अतिशय फॅमिलियर पॅसेज, एक अतिशय परिचयाचा पॅसेज मी घेतलेला आहे प्रियांनो. मत्तयाचा 6वा अध्याय आणि याची काही वचनं सध्या लाईट नाही, परंतु तरी मी वाचण्याचा प्रयत्न, आम्हा सर्वांना ठाऊक आहे. मत्तय 6 आणि 33 हे वचन जे आहे, मत्तय 6 आणि 33 वचन, हे वचन असं सांगतं की त्याच्या आधी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला हे सांगत आहे की कोणत्याही गोष्टीची विषयी चिंताक्रांत होऊ नका, कोणत्या गोष्टीची काळजी करू नका, पण माझ्यावर विश्वास ठेवा. तो म्हणतो की मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी, म्हणजे आपण काय खावे, आपण काय प्यावे किंवा आपण काय पांघरावे याच्याविषयी चिंता करत बसू नका. ह्या सगळ्या गोष्टी परराष्ट्रीय लोक करतात. प्रेज लॉर्ड. तुम्हाला याची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. मग त्यानंतर तो काही उदाहरण देतो, म्हणतो आकाशातील पाखरे पहा, ते बी पेरत नाही, कापणी करत नाही, तरी परमेश्वर एकही दिवस त्यांना उपाशी ठेवत नाही. रानातले फूल जे आज आहे आणि उद्या भट्टीत पडेल, ते कधी सूत कातत नाही, कधी कपडा विणत नाही, परंतु शलमोन सुद्धा सजला नव्हता असे ते सजले, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. यास्तव काय 31 वचन सांगतं, यास्तव काय खावे, काय. प्रेज लॉर्ड. सॉरी, फोन कॉल आल्यामुळे तो कट झाला. पुन्हा आपण जॉईन होत आहे. तो म्हणतो की काय खावे आणि काय प्यावे याच्याविषयी चिंता करत बसू नका, कारण हे सर्व परराष्ट्रीय लोक करतात. प्रेज लॉर्ड. कारण सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. आणि मग 23 वचन तो सांगतो, म्हणून तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. वचन 6वा अध्याय 33 वचन हे अत्यंत महत्त्वाचं आणि चांगलं वचन आहे. आणि ह्या वचनाद्वारे मी खूप इन्स्पायर झालो. हे वचन मला माझं जीवन परिवर्तन करणारं वचन आहे. हालेलुया. माझ्या जीवनाला पूर्णपणे बदलणारं हे वचन आहे. एक काळ होता प्रियांनो, मी 1984 ते 1992 या काळातली गोष्ट सांगत आहे, माझं जीवन सांगत आहे, माझी साक्ष सांगत आहे. त्यावेळेस तुमच्यापैकी, ऐकणाऱ्यापैकी बरेच लोक अस्तित्वात नसतील. त्या काळातली ती गोष्ट आहे जेव्हा शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये माझं जीवन मी जगत असताना माझं ध्येय होतं, फार मोठं ध्येय होतं, शिक्षण घ्यावं. आणि तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत असेल की फिल्मी गाण्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये सुद्धा मी काम करायचो, गाणं गायचो, खूप फेमस झालो होतो, खूप लोक, खूप नाव कमवलं होतं.
पूर्ण अख्ख्या मराठवाड्यात, महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये 84च्या काळामध्येची गोष्ट सांगतोय मी. 84 to 92 त्या काळामध्ये अनेक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी फिल्मी गाण्यांच्या गीतांवर गाणे गायचो, फेमस झालो होतो, खूप नाव कमवलं होतं. आणि ध्येय तेच होतं जीवनामध्ये की खूप नाव कमवावं आणि खूप मोठा व्हावं. त्यानंतर शिक्षण झालं, ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या नोकरीच्या मागे लागलो, नोकरी करावी असं खूप इच्छा झाली. खूप चांगला नोकरीमध्ये मी मोठ्या पदावर मी जावं, मोठं काम मी करावं, मोठं सगळं काही आपलं जीवन जगावं, ह्या सगळ्या गोष्टी मी विचार केल्या प्रियांनो. आणि ध्येय होतं की चांगली नोकरी मिळावी. म्हणून ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या मी सॉरी प्रेज लॉर्ड. दिसतंय का, आवाज येतोय? थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. प्रेज लॉर्ड. आमेन आमेन हालेलुया. आमेन. थँक्यू जीसस. ओके, सॉरी, पुन्हा थोडा डिस्टर्ब झाला कारण लाईट्स गेले होते, आता लाईट आलेत. हालेलुया. तर तेच मी सांगत आहे की जीवनामध्ये काहीतरी मोठा मनुष्य व्हावा, काहीतरी मोठं आत्मसात करावं. आणि म्हणून ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या नोकरीच्या शोधात गेलो, अनेक ठिकाणी ॲप्लिकेशन दिले आणि असं वाटलं की चांगली नोकरी मिळेल, माझं जीवन सफळ होईल, चांगलं घर, मोठा बंगला, गाडी, नोकर चाकर सगळं असावं, चांगली बायको असावी, लेकरं असावे. हे फार मोठं ध्येय प्रत्येकाचं असतं, हे सगळ्यांचं असतं. प्रियानो, तेच ध्येय घेऊन मी पुढे गेलो, परंतु मला काही यश आलं नाही. एवढं शिक्षण झाल्यानंतर सुद्धा, एवढं नाव कमवल्यानंतर सुद्धा काही मला यश मिळालं नाही. एक दिवस 1992ची वेळ आहे, 92, असंच निराश घरी बसलेला असताना अचानक मुंबईहून काही सेवक लोक माझ्या घरी आले, काही ब्रदर्स माझ्या घरी आले आणि मग त्यांनी आम्हाला देवाचं वचन सांगण्यास सुरुवात केली, शुभवर्तमान सांगण्यास सुरुवात केली आणि आम्हाला प्रभूचा स्वीकार करण्यासाठी मला विशेष करून सांगितलं. ती वचन मी ऐकलं, पण त्याकडे मी जास्त लक्ष दिलं नाही. पण त्या रात्री अत्यंत अस्वस्थ असं मी झालो. मला काही सुचेना काय होत आहे. मी उठून प्रार्थना केली की प्रभू, हे काय होत आहे माझ्याशी. तेव्हा प्रभूची वाणी, प्रभू मलाशी बोलला की मी तुला निवडत आहे माझ्या सेवेसाठी, माझ्यासाठी तू सेवा करशील. तेव्हा ती वाणी एवढी स्पष्ट नव्हती, एवढं मला क्लिअरली ते समजलं नाही, परंतु देवाची ती नक्कीच त्यावेळेस माझी बोलावणी असेल. त्या रात्री प्रियांनो मी प्रभूला आपलं जीवन दिलं, आपलं समर्पण केलं. प्रभूला म्हटलं माझं जीवन मी तुला देईन. आणि त्या रात्री गुडघ्यावर मी जाऊन प्रार्थना केली, आपलं जीवन पूर्णपणे प्रभूला दिलं. तेव्हा हेच वचन सकाळी जे लोक आले होते, जे ब्रदर्स आले होते, मत्ती 6:33 वरून मला सांगितलं की प्रथम तुला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. मी त्यांना सांगितलं होतं की मला ह्या गोष्टींची गरज आहे, मी ग्रॅज्युएट झालो, मला नोकरी पाहिजे, माझं ध्येय चांगलं आहे. त्यांनी मला प्रथम माझं ध्येय विचारलं, मी त्यांना सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं सर्वप्रथम तुम्हाला देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व याला झटून शोधलं पाहिजे. प्रथम तुम्ही हे शोधा आणि त्यानंतर ह्या सर्व गोष्टी आपोआप तुम्हाला मिळतील. प्रियानो, ती गोष्ट माझ्या मनात रात्रभर राहिली. त्याच्यावर मी विचार केला, प्रार्थना केली आणि आपलं जीवन प्रभूला दिलं. त्या रात्री माझं तारण झालं. एक्झॅक्टली तारीख माहीत नाही, पण 1992ची ही घटना आहे. माझं तारण झालं, प्रभूचा स्वीकार मी केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अशाच नित्यक्रमाने उठलो, चहा नाश्ता झाला आणि सहज घरामध्ये बसलो होतो. आता काय करावं आजचा दिवस. प्रियांनो, एक महत्त्वाची घटना घडली, एक आश्चर्यकारक घटना घडली. दारावर कडी वाजली, दारात एक मनुष्य उभा राहिला, खाकी कपड्याचा. एक कोणीतरी शिपाई होता, तो पिऊन होता. तो म्हणाला की अमुक अमुक शाळेमध्ये तुम्हाला अमुक अमुक प्रिन्सिपलने बोलवलेलं आहे, लवकर चला. मी सहज गेलो, म्हटलं बघूया काय. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्याविषयी कोणीतरी सांगितलं होतं आणि असं वाटतं की तुम्ही ग्रॅज्युएट आहात आणि तुम्हाला नोकरीची गरज आहे. तेव्हा आमच्या शाळेमध्ये एक चांगली नोकरी आहे, तुम्ही करायला तयार आहात का. माझ्या आनंदाला सीमा राहिली नाही. मी त्याच वेळेस त्यांना सांगितले की होय, मी करायला तयार आहे. आणि प्रियांनो, त्याच काळापासून
त्या ठिकाणी मी कामाला सुरुवात केली. त्या दिवसापासून, त्या क्षणापासून मी तिथे कामाला सुरुवात केली. आजपर्यंत तिथेच मी शिक्षणाची सेवा मी देत आहे. आणि परमेश्वराने त्यानंतर ज्या ज्या माझ्या इच्छा होत्या, मला घर पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला हे पाहिजे, ते पाहिजे, सगळ्या गोष्टी परमेश्वराने अद्भुत आणि केव्हा पुरवत गेला आणि कसा पुरवत गेला हे मलाच कळालं नाही. परमेश्वराने अद्भुतरित्या ह्या सगळ्या गोष्टी पुरवल्या. मत्ती 6:33 हे वचन तेव्हा माझ्या जीवनात अतिशय प्रभावी असं झालं. त्या वचनाने माझं जीवन बदलून टाकलं. देवाचं वचन सांगतं, प्रभू म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्याच्या मुखातली ही वचनं आहेत. तो म्हणतो की काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं याची चिंता करत बसू नका. तर प्रथम त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व हे मिळवण्यास झटा. जगिक गोष्टी, वस्त्र, निवारा, अन्न, ह्या गोष्टी झटू नका, ह्या शोधण्यास झटू नका, याच्या मागे तुम्ही लागू नका. तर प्रथम बायबल सांगतं, प्रथम देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व हे शोधा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्या मागे येतील. प्रियानो, या वचनावर जेव्हा मी काल परवा मनन करत होतो, विचार करत होतो, तर एक अद्भुत गोष्ट प्रभूने मला शिकवली. लक्ष देऊन ऐका. माणसाच्या जीवनामध्ये दोन प्रकारच्या गरजा आहेत. माणसाच्या जीवनामध्ये दोन प्रकारच्या गरजा आहेत. पहिली गरज आध्यात्मिक गरज आणि दुसरी शारीरिक गरज. लक्ष देऊन ऐका. दोन गरजा आहेत, बेसिक गरजा. बस त्याच्याशिवाय मनुष्याला काही नकोय. माणसाला दोनच गोष्टींची गरज आहे. पहिली गोष्ट आध्यात्मिक गरज, आमची स्पिरिच्युअल गरज. दुसरी आमची शारीरिक भौतिक गरज. ह्या दोनच गरजा माणसाच्या आहेत आणि ह्या दोनच माणसाला पाहिजे असतात. ह्या दोनच गरजा पूर्ण करण्यासाठी मनुष्य झटतो. अधिक लोक बेसिक गोष्टी ज्या आहेत, ज्या जगिक गोष्टी आहेत, त्या मिळवण्यासाठी झटतात. दोन गरजा आहेत. आता ह्या दोन गरजांना दोन कॅटेगरीज दिलेल्या आहेत. एक आहे आध्यात्मिक गरज, दुसरी आहे शारीरिक गरज. आध्यात्मिक गरज काय आहे प्रथम मी तुम्हाला सांगतो. आध्यात्मिक गरजेमध्ये काय येतं? आध्यात्मिक गरजेमध्ये बेसिक गोष्टी येतात. रोटी, कपडा, मकान, भाकर, क्षमा करा, जगिक गरजा, जे जगिक गरजा आहेत, जे फिजिकल नीड्स आहेत, क्षमा करा, फिजिकल नीड्स जे आहेत, ज्या जगिक गरजा आहेत, त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ रोटी, कपडा, मकान, अन्न, वस्त्र, निवारा. ह्या तीन बेसिक नीड्स आहेत, मूळ गरजा आहेत. जगिक गरजेमधले हे तीन भाग, ह्या तीन गोष्टी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बरंच आहे. नोकरी पाहिजे, एक चांगली बायको पाहिजे, मुलं पाहिजे, ओके, पैसा पाहिजे, कार पाहिजे, गाडी पाहिजे, नाव पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जगिक स्तरामध्ये आहे, ह्या सेकंड लेवलमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला अजून एक गरज आहे जी बेसिक आहे. ज्या दोन कॅटेगरी मी सांगितल्या, ती म्हणजे आध्यात्मिक गरज, आमच्या आत्म्यासाठी गरज. प्रेज लॉर्ड. दोन गरजा आहेत. आमच्या शरीरासाठीची गरज एक वेगळी आहे आणि आमच्या आत्म्याची गरज एक वेगळी गरज आहे. दोन गरजा आहेत. मनुष्य या जगामध्ये अधिक वेळ शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी झटतो. प्रेज लॉर्ड. या दोन गरजांना मी दोन नावं दिलेली आहे. एक प्राथमिक गरज आणि दुसरी गरज द्वितीय गरज किंवा दुय्यम गरज. प्राथमिक गरज आणि दुय्यम गरज. लक्षात ठेवा, प्राथमिक गरज आणि दुय्यम गरज. काही देवाच्या वचनानुसार प्राथमिक गरज ही आध्यात्मिक गरज आहे, दुय्यम गरज ही शारीरिक गरज आहे. माणसासाठी, मानवासाठी, त्याच्यासाठी, त्याचं जीवन सफळ करण्यासाठी त्याला प्राथमिक गरज आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्याला दुय्यम गरज म्हणजे शारीरिक गरजा सुद्धा आहे. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, नोकरी, छोकरी, काम, धंदा, गाडी, या सगळ्या गोष्टी. छोकरी म्हणजे बायको, चुकीचं समजू नका, ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी, कारण
लोक थोड्या थोड्या गोष्टीला धरून इश्यू बनवतात कारण बरेच लोक मला ऐकतायत, त्याच्यामुळं मी थोडंसं सावध आहे. प्रेज द लॉर्ड. तर लक्षात घ्या की अन्न, वस्त्र, निवारा, घर, कपडा, चांगली बायको, मुलं, संसार, गाडी, नोकरी, चांगल्या चांगल्या गोष्टी घरामध्ये, सर्व प्रकारच्या जगिक गोष्टी ह्या दुय्यम गरजा आहेत माणसाच्या. सेकंडरी नीड्स ज्याला म्हणतो आपण. हालेलुया. लक्षात ठेवा, सेकंडरी नीड्स. पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला प्रायमरी नीड्स आहेत, प्राथमिक गरजा. आणि आमची आणि प्रत्येक मानवाची प्राथमिक गरज कोणती आहे? ती म्हणजे आध्यात्मिक गरज. हालेलुया. आध्यात्मिक गरज ही प्राथमिक गरज आहे. मत्तई 6:33 आम्हाला ह्या दोन गरजांविषयी सांगते. हालेलुया. मत्तई कृष्णवर्तमान जे वचन आम्ही आत्ताच ऐकलंय, वाचलंय, ते वचन आम्हाला मानवाच्या दोन बेसिक नीड्स बद्दल सांगतंय. दोन मूलभूत गरजांविषयी सांगतं. आणि त्या दोन मूलभूत गरजामध्ये एक गरज प्राथमिक गरज आहे, दुसरी गरज द्वितीय गरज आहे. एक गरज प्रायमरी नीड आणि दुसरी गरज किंवा दुसरी गोष्ट सेकंडरी नीड. म्हणून बायबलमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की प्रथम, तुम्ही जर वचन स्पष्टपणे वाचलं तर तुमच्या बायबलमध्ये, तुमच्याकडे बायबल असेल तर तुम्ही वाचा, तिथे सांगितलेलं आहे की प्रथम, पहिल्यांदा, फर्स्ट कोणती गोष्ट आम्हाला शोधायची आहे, कोणत्या गोष्टीसाठी आम्हाला झटायचं आहे, आणि ती आहे प्राथमिक गरज, प्रायमरी नीड्स. हालेलुया. देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वचनामध्ये स्पष्टपणे आम्हाला सांगतो की प्रथम त्याचं राज्य. त्या प्रथम या शब्दाला आम्ही कधी कधी महत्त्व देत नाही, त्या शब्दाला इम्पॉर्टन्स देत नाही. ह्या वचनामध्ये मत्तई 6:33 मध्ये पूर्ण वचनामध्ये प्रथम, आधी, फर्स्ट या शब्दाला फार महत्त्व आहे. काय गरजेचं आहे, कोणत्या गोष्टीला आम्ही प्राधान्य द्यावं, कोणत्या गोष्टीला आम्ही प्रथम स्थान द्यावं, कोणत्या गोष्टीला आम्ही दुय्यम स्थान द्यावं, हे फार महत्त्वाचं आहे. हालेलुया. आणि म्हणून बायबल आम्हाला स्पष्टपणे सांगतं, मत्तई 6:33 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगतो आम्हाला स्वतः, तो म्हणतो पहिल्याने त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व हे मिळवण्यास झटा. आणि जेव्हा तुम्ही ते कराल तेव्हा तुमची सेकंडरी नीड, तुमची द्वितीय गरज ही आपोआप तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. म्हणजे तुम्हाला दुय्यम गोष्टी ज्या आहेत, सेकंडरी नीड्स ज्या आहेत, दुसऱ्या क्रमांकाच्या ज्या गरजा आहेत, त्या मिळवण्यासाठी झटण्याची गरज नाहीये. हालेलुया. मला लक्ष देऊन ऐका. दुय्यम ज्या गरजा आहेत, सेकंडरी नीड्स ज्या आहेत आमच्या, त्या मिळण्यासाठी झटा असं देवाचं वचन मुळीच सांगत नाही. तुम्ही वाचा देवाचं वचन. तो म्हणतो पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य आणि देवाचं नीतिमत्व हे मिळवण्यास झटा. दुय्यम गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर सर्व गोष्टी, जगिक गोष्टी हे मिळवण्यास झटा असं देवाचं वचन मुळीच सांगत नाही. हालेलुया. तो मुळीच म्हणत नाही की तुम्ही अन्न मिळवण्यासाठी झटा, तुम्ही वस्त्र मिळवण्यासाठी झटा, तुम्ही घर मिळवण्यासाठी झटा, असं मुळीच म्हटलेलं नाही. मत्तई 6:33 मध्ये तो म्हणतो की प्रथम त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व हे मिळण्यास झटा. आणि एकदा का तुम्ही हे प्राप्त केलं, कोणतं? प्राथमिक गरज तुमची जर पूर्ण झाली, प्राथमिक गरज जर तुम्ही भागवली किंवा प्राथमिक गरज प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही जर प्रयत्न केले, तर देवाचं वचन सांगतं की दुय्यम गरजा आपोआप तुम्हाला प्राप्त होतील. त्याच्यासाठी तुम्हाला झटण्याची गरज नाही. हालेलुया. किती अद्भुत आहे देवाचं वचन. देवाचं राज्य. आता प्राथमिक गरज कोणती आहे? काय गरज आहे प्राथमिक गरज आमची? प्रायमरी नीड काय आहे? की आम्हाला देवाचं राज्य हवंय. आमची किंवा एका विश्वासणाऱ्याची, एका ख्रिस्ती व्यक्तीची किंवा एखाद्या कोणत्याही सर्वसाधारण व्यक्तीसाठी देवाचं राज्य ही आद्य गरज आहे, ही प्राथमिक गरज आहे. ती मिळवण्यासाठी आम्ही झटलं पाहिजे. दुसरी, त्याचं नीतिमत्व.
आता देवाचं राज्य कशामध्ये आहे? देवाचं राज्य कुठे आहे? देवाचं राज्य येणार आहे काय किंवा आलेलं आहे? मी तुम्हाला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त त्या काल्वरीच्या क्रूसावर मरण पावला आजपासून 2000 वर्षापूर्वी. त्याने आपला प्राण दिला, आपलं रक्त सांडवलं. आणि देवाचं वचन पिता स्पष्टपणे आमच्यासोबत त्याने एक वाचा केलेली आहे. त्याने तुमच्या आणि माझ्यासोबत एक करार केलेला आहे. आणि त्या करारात तो म्हणतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली, योहान 3:16, की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, येशूला दिलं, यासाठी की जर त्या येशूवर किंवा जो कोणी, म्हणजे फक्त ख्रिस्ती व्यक्ती नाही, कोणीही या जगातला कोणी व्यक्ती त्या येशूवर जर विश्वास ठेवतो तर त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकार करणे म्हणजे देवाचं राज्य आमच्या अंतःकरणामध्ये आणणे असं होतं. म्हणून देवाचं राज्य कुठे आहे? आम्हामध्ये आहे. देवाचं राज्य कुठे आहे? तुमच्यामध्ये आहे. देवाचं राज्य कुठे आहे? प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये आहे. देवाचं राज्य प्रत्येक देवावर विश्वास ठेवणारा, येशूवर विश्वास ठेवणारा, त्याच्या मरणावर, त्याच्या पुरल्या जाण्यावर, त्याच्या तिसऱ्या दिवशी जिवंत होण्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाचं राज्य असतं. हालेलुया. म्हणून देवाचं राज्य कुठे आहे? माझ्यामध्ये. देवाचं राज्य कुठे आहे? तुमच्यामध्ये. जर तुम्ही येशूचा स्वीकार केलेला आहे, येशू जर तुमचा तारणार आहे, तर तुमच्यामध्ये देवाचं राज्य आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट, नीतिमत्व. नीतिमत्व कशाने प्राप्त होते? आमच्या कर्मांनी नाही, आमच्या कृतीने नाही, आमच्या कामाने नाही, आमच्या चांगल्या कामाने नाही. चर्चला जाण्याने, प्रार्थना करण्याने, बायबल वाचण्याने, प्रभुभोजन घेण्याने किंवा सर्व धार्मिक कृती, गोरगरिबांची काळजी घेतल्याने आम्हाला नीतिमत्व प्राप्त होत नाही. मी हे म्हणत नाही की ते करणं योग्य नाही किंवा ते नाही करायला पाहिजे. ती चांगली गोष्ट आहे, ते धर्माचरण आहे. प्रार्थना करणं, चर्चला जाणं, आराधना करणं, बायबल वाचणं, गोरगरिबांची मदत करणं, ह्या सर्व गोष्टी खूप चांगल्या आहेत आणि हे आम्ही केल्याच पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त याला फार महत्त्व देतो. आमच्यामध्ये प्रीती हवी, आम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजे, ह्या गोष्टी केल्या पाहिजे. परंतु आणि ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे, जरुरी आहे. आम्ही प्रत्येक विश्वासणाऱ्याने केलं पाहिजे. चर्चला जाणं, प्रार्थना करणं, उपवास करणं, बायबल वाचणं, गोरगरिबांची काळजी घेणं, इतरांची काळजी घेणं, आपल्या वडीलधाऱ्यांचा मान राखणं, ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत आणि ह्या करण्यासाठी देव आम्हाला आज्ञा करतो, त्या केल्याच पाहिजे. परंतु त्या सर्व गोष्टी केल्याने आम्ही नीतिमान ठरत नाही, मला हे सांगायचं आहे. त्या गोष्टी चांगल्या आहेत, ते आमचं धर्माचरण आहे. देव आमच्याकडून त्याच गोष्टींची अपेक्षा करतो, आम्ही ते केलंच पाहिजे. आम्ही प्रार्थना केलीच पाहिजे, चर्चला गेलंच पाहिजे, दान धर्म केला पाहिजे, गोरगरिबांची काळजी घेतली पाहिजे, जरुरी आहे, केलंच पाहिजे. परंतु मला काय सांगायचं आहे की ते केल्याने आम्ही नीतिमान ठरत नाही. प्रेज लॉर्ड. आम्ही नीतिमान बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं. मग नीतिमान आम्ही कसं ठरतो? नीतिमत्व आम्हाला देव देतो, पिता देतो. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने आम्हाला नीतिमत्व प्राप्त होतं. म्हणजे नीतिमत्व कृपेने प्राप्त होतं, आमच्या कर्मांनी प्राप्त होतं नाही. आम्ही खूप काम केलं, खूप काही पुण्याचं किंवा चांगले काम आम्ही केलं तर आम्ही नीतिमान ठरू असं नाही. तर नीतिमत्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आणि देवाच्या कृपेने आम्हाला प्राप्त होतं. म्हणजे फक्त देवाची कृपा आमच्यावर झाली पाहिजे, फक्त येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे, त्याच्या मरणावर, त्याच्या पुरल्या जाण्यावर आणि त्याच्या पुनरुत्थानावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. तेव्हा त्याच्या कृपेने, त्याच्याकडून आम्हाला नीतिमत्व प्राप्त होतं. आता दोन गोष्टी ज्या प्रायमरी नीड्स आहे मी तुम्हाला सांगितल्यात. देवाचं राज्य कुठे आहे? माझ्यामध्ये. जेव्हा मी येशूचा स्वीकार करतो, देवाचं राज्य माझ्यामध्ये आहे. नीतिमत्व कसं प्राप्त होतं? आमच्या कर्मांनी नव्हे, तर देवाच्या कृपेने, येशूच्या कृपेने. ह्या दोन गोष्टी आमच्यासाठी प्राथमिक आहे, प्रायमरी आहे, आद्य आहे, अत्यंत गरजेचं आहे. जर ह्या गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्या तर ह्या गोष्टी म्हणजे ज्या दुय्यम आहे, ज्या सेकंडरी आहे, ज्या जगिक गरजा आहेत, त्या आम्हाला आपोआप मिळतील. त्याच्यासाठी झटण्याची आम्हाला गरज नाही. हालेलुया. जसं एखाद्या कंपनीमध्ये किंवा कंपनीमध्ये नव्हे, एखाद्या
खाणेमध्ये, उदाहरणार्थ कोळशाची खाण किंवा तेलाची खाण आहे, खोलवर जमिनीमध्ये खड्डा करतात, मोठमोठ्या मशनी असतात, त्याने खोल खड्डा करतात आणि जमिनीमधून तेल काढतात, जमिनीमधून खनिज काढतात, सोन्याची खाण असते, कोळसा काढतात, वेगवेगळ्या खाणी असतात. तुम्हाला माहीत आहे का की एक प्रॉडक्ट जे मेन प्रॉडक्ट असतं त्या खाणीमधून जे काढण्याचं असतं, उदाहरणार्थ एक खाण आहे ती तेलाची खाण आहे, तर त्यामध्ये मशनीद्वारे तेल काढण्याचा प्रयत्न होतो. मेन प्रॉडक्ट काय आहे? तेल काढणे. मेन प्रॉडक्ट आम्हाला त्या खाणीतून काय पाहिजे? तेल पाहिजे. ते तेल काढत असताना ते तेल त्याचा उपसा करत असताना मशनीद्वारे तुम्हाला माहीत आहे की त्याच्यासोबत अनेक अजून काही गोष्टी तिथं आम्हाला सापडतात, ऑटोमॅटिकली सापडतात. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत नाही. जसं तेल काढताना किंवा कोळसा काढताना किंवा सोनं काढताना आम्हाला इतर बायोगॅस, नॅचरल गॅस, इतर खनिजे, इतर वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला आपोआप सापडतात. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले नाही. आम्ही प्रयत्न कशासाठी करत आहोत? तेल मिळण्यासाठी किंवा सोनं मिळण्यासाठी किंवा कोळसा मिळण्यासाठी. हे आमचं मेन प्रॉडक्ट आहे. हे काढत असताना आम्हाला बाय प्रॉडक्ट्स मिळतात, त्याला आम्ही बाय प्रॉडक्ट्स म्हणतो. म्हणजे ज्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला नाही किंवा जो आमचा एम नाही आहे, जो आमचा दृष्टिकोन नाही, ती गोष्टीसुद्धा आम्हाला कशा मिळतात? बिना परिश्रमाच्या, बिना कष्टाच्या, आपोआप आम्हाला त्या मिळतात. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मेन उद्देश तेल काढणं, कोळसा काढणं, सोनं काढणं, परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यासोबत इतर बाय प्रॉडक्ट्स मिळतात. त्याचप्रमाणे प्रियांनो, आमची प्रायमरी गरज म्हणजे देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व. हे जेव्हा आम्ही शोधतो तेव्हा ह्या गोष्टी म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर सर्व जगिक गोष्टी आपोआप आम्हाला मिळतात. दे आर बाय प्रॉडक्ट्स. सेकंडरी थिंग्स, सेकंडरी गरजा आमच्यासाठी बाय प्रॉडक्ट आहेत. हालेलुया. माझा विश्वास आहे तुम्हाला कळला असेल. प्रायमरी गोष्टीसाठी जेव्हा आम्ही झटतो तेव्हा सेकंडरी गोष्टी आपोआप आम्हाला मिळतात. झटणं आम्हाला प्रायमरी गोष्टीसाठी आहे, प्राथमिक गरजेसाठी आहे, आणि ती प्राथमिक गरज म्हणजे आध्यात्मिक गरज, ती म्हणजे देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व. हे मिळण्यास झट. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या एका शब्दामध्ये, एका सेंटेन्समध्ये अतिशय स्पष्टपणे सांगतो, म्हणून प्रथम तुम्ही त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व, ह्या प्रायमरी गोष्टी आधी शोधा. म्हणजे ह्या सर्व दुय्यम गोष्टी, सेकंडरी गोष्टी आपोआप तुम्हाला मिळतील. त्याच्यासाठी तुम्हाला झटण्याची गरज नाही. परंतु काय होतं की बरेच लोक आज जगामध्ये सेकंडरी गोष्ट मिळवण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य घालवतात. फुल लाईफ ते स्पेंड करतात. पूर्ण अख्खं आयुष्य जातं त्यांचं. कशासाठी? कशामध्ये? सेकंडरी गरजा, बाय प्रॉडक्ट शोधण्यासाठी. अहो, त्याला शोधण्याची गरज नाही आहे, ते आपोआप मिळेल तुम्हाला. पहिले त्याचं राज्य शोधा, पहिले धार्मिकता शोधा, पहिले देवाला शोधा, पहिले ख्रिस्ताला शोधा. ख्रिस्त तर तुम्हाला सापडला, जग तुम्हाला सापडेल. देव तुम्हाला सापडला, जग तुम्हाला सापडेल. देवाचं राज्य सापडलं तर जगाचं राज्य आपोआप तुमचं होईल. देवाचं नीतिमत्व सापडलं तर सर्व आशीर्वाद जगिक आहेत ते आपोआप तुम्हाला मिळतील. मी हे म्हणत नाही की त्याची आम्हाला गरज नाही आहे, ती आम्हाला गरज आहे. देवा म्हणतो पवित्र शास्त्रामध्ये, आपण आताच वाचलं की ह्या सर्वांची तुम्हाला गरज आहे, हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे, त्याला माहीत आहे. म्हणून तो अपेक्षा काय करतो? त्याला झटा म्हणून म्हणत नाही, तुम्ही त्याचा राज्य झटा. प्रेज लॉर्ड. प्रायमरी गोष्टीला, प्राथमिक गोष्टीला प्राथमिक स्थान दिलं पाहिजे. द्वितीय गोष्टींना द्वितीय स्थान दिले पाहिजे. प्रायमरी गोष्टीला प्रायमरी प्लेस, द्वितीय गोष्टीला द्वितीय प्लेस. प्रेज लॉर्ड. जर आम्ही द्वितीय गोष्टी प्रायमरी गोष्टीच्या वर ठेवतो आणि द्वितीय गोष्टी झटून शोधण्याचा प्रयत्न करतो तर आम्हाला प्रायमरी गोष्ट मिळत नाही. कारण तसं वचनच नाही. वचन असं म्हणत नाही की तुम्ही जगिक गोष्टी आधी शोधा म्हणजे तुम्हाला प्राथमिक गोष्टी मिळेल. जगिक गोष्टी शोधा म्हणजे आध्यात्मिक गोष्टी मिळेल. तुम्ही जगिक गोष्टीच्या मागे लागा म्हणजे स्वर्गाचं राज्य आणि नीतिमत्व तुम्हाला मिळेल, असं मुळीच देवाने सांगितलं नाही. तो म्हणतो आधी त्याचं राज्य शोधा म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला मिळतील. म्हणजे प्रायमरी गोष्टी तुम्ही शोधा, सेकंडरी आपोआप तुम्हाला मिळेल. म्हणजे प्रायमरीला प्रायमरी स्थानावर ठेवा, सेकंडरीला सेकंडरी स्थानावर ठेवा. प्रायमरीला सेकंडरीमध्ये आणि सेकंडरीला प्रायमरीमध्ये कधीच ठेवू नका. प्रायमरी शुड बी प्रायमरी अँड सेकंडरी शुड बी सेकंडरी.
प्राथमिक आहे, दुय्यम गोष्टी दुय्यम स्थानावर आहे. म्हणून तो म्हणतो कशाची चिंताक्रांत करू नका, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं याची चिंता करत बसू नका. ह्या सगळ्या गोष्टी परराष्ट्रीय लोक करतात. जे देवाला ओळखत नाही असे लोक ह्या गोष्टीचं शोध करतात. तुम्हाला त्याची गरज आहे, तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. म्हणून पहिले तुम्ही त्याचं राज्य मिळवा, त्याचं नीतिमत्व मिळवा, म्हणजे आपोआप ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. प्रियांनो, ही गोष्ट मी माझ्या जीवनामध्ये शिकलो. त्या 1992 मध्ये ज्यावेळेस ते भाऊ लोक आले, त्या रात्री प्रभू माझी जेव्हा बोलला, त्या दिवशी माझं जीवन मी त्याला दिलं. म्हटलं प्रभू आजपासून मी तुझी सेवा करणार. आणि माझ्या वडिलांनी, माझ्या पप्पांनी जेव्हा मी लहान होतो तेव्हा सांगितलं होतं, देवा माझा पहिला मुलगा मी तुला तुझ्या सेवेसाठी देईल. मी या जागेवर असंच बसलेलं नाही आहे, देवाने नियुक्त केलेलं आहे आणि त्याला आपलं जीवन मी दिलेलं आहे माझ्या तरुणपणामध्ये. आणि त्यानंतर माझ्या जीवनामध्ये खूप आशीर्वाद मी पाहिलेले आहे, खूप आशीर्वाद मी पाहिलेले आहे. कोणत्या गोष्टीची परमेश्वर मला कमी केलेली नाही आहे. कारण प्रथम प्रायमरी गोष्टीला मी प्रायमरी स्थान दिलेलं आहे, सेकंडरी गोष्टीला सेकंडरी स्थान दिलेलं आहे. आज जगामध्ये बरेच लोक खूप कष्टामध्ये फायनान्शियली सफर करतायत, आर्थिकरित्या घरातल्या गोष्टीविषयी खूप सफर करतायत, खूप कष्ट करतायत, मिळवण्यासाठी खूप कष्ट करतायत. मी हे नाही म्हणत की कामाला जाऊ नका, काम सोडा, मी ते म्हणत नाही. पण लोक त्याच्या मागे खूप जातात, विसरून जातात की प्राथमिक गोष्टीला अजून आम्ही स्थान दिलेलं नाही, सेकंडरी गोष्टीच्याच मागं आम्ही लागलेलं. अहो तुम्ही आधी प्राथमिक गोष्टी मिळवा. देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे काय? देवाचं त्याच्या कृपेने तुम्हाला नीतिमत्व तुम्हाला प्राप्त झालेलं आहे काय याची तुम्हाला खात्री आहे काय? जर आहे तर बस ह्या गोष्टी आपोआप तुम्हाला मिळतील. जर तुम्ही सेकंडरी गोष्टीमध्ये अजूनही झटत आहात, अजूनही स्ट्रगल करत आहात, याचा अर्थ हा आहे की अजूनही प्रायमरी गोष्ट तुम्हाला प्राप्त झालेली नाही. तुम्ही म्हणाल हे कसं काय तुम्ही बोलता? मी नाही बोलत, मत्तई 6:33 म्हणते. मी बोलत नाही, मी हे पुन्हा रिपीट करतो. बरेच लोक फायनान्शियली जगिक गोष्टीसाठी, आपलं उदरनिर्वाहासाठी, आपलं जीवन सुरळीत करण्यासाठी खूप झटतायत. यासाठी कदाचित त्याचं एक कारण असू शकतं, अनेक कारणापैकी एक कारण असू शकतं की त्यांनी कदाचित प्रायमरी गोष्ट अजून शोधली नसेल किंवा त्यांना ती अजून प्राप्त झाली नसेल, खऱ्या अर्थाने प्राप्त झाली नसेल, म्हणूनच सेकंडरी गोष्टीमध्ये ते स्ट्रगल करतायत. प्रेज द लॉर्ड. जर प्रायमरी गोष्ट खऱ्या अर्थाने तुम्हाला भेटली असेल, मी खऱ्या अर्थाने म्हणतो, प्रायमरी गोष्ट, प्राथमिक गरज, देवाचं राज्य नीतिमत्व जर खऱ्या अर्थाने तुम्हाला प्राप्त झाली असेल, तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, चॅलेंज देतो की सेकंडरी गोष्टीविषयी तुम्हाला झटण्याची गरज पडणार नाही. का एवढं ठामपणे मी म्हणतो? मी म्हणत नाही हो, देवाचं वचन म्हणतं. काय म्हणतं? प्रथम त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व हे मिळवण्यासाठी झटा, म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. सिंपल वचन आहे, अगदी सोपं आहे. बरेच लोक हे समजण्यासाठी फेल झालेले, म्हणून अजूनही जीवनामध्ये झटत आहेत, स्ट्रगल करत आहेत. लेकराचं शिक्षण कसं होईल, त्यांचं लग्न कसं आहे ते फार दूर झालं, पण रोज भाकर काय खावी, हा महिना कसा जाईल, या गोष्टीविषयी झटत आहे. मला तुम्हाला सांगू द्या, लॉकडाऊनच्या मी सुद्धा एका शाळेमध्ये काम करतो, अजूनही काम करतो. पाळक तर आहे पण काम पण करतो. जवळजवळ 2.5 महिन्यापासून मला पगार नाही, पण देव मला पुरवत आहे, अद्भुतरित्या पुरवतो. तो देतो, त्याने चोच दिली तो दाना देणार. त्याने आम्हाला या जगात पाठवलेलं आहे, तो आमची गरज पूर्ण करणार. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, देवाचं वचन आम्हाला सांगितलं. चिंता करून आयुष्याची दोरी हातभर लावण्यास आमच्यापैकी कोण समर्थ आहे? कोणीच नाही. चिंता करून आम्हाला काय होणार आहे? काहीच होणार नाही. देवाची वाणी ऐका, देवाचं वचन ऐका, त्याचा तो हळूवार मंद आवाज ऐका, त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व झटण्याचा शोध करा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील, निश्चित मिळतील, विथ गॅरंटी. हालेलुया. नो डाऊट अबाउट इट. बी एनकरेज्ड. लिव्ह फॉर गॉड. सीक ye फर्स्ट द किंगडम ऑफ गॉड अँड हिज रायचियसनेस. प्रथम त्याचं राज्य शोधा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रॉस्पर व्हाल, तुम्ही आशीर्वादित व्हाल. जगिक गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही आशीर्वादित व्हाल, प्रायमरी गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही आशीर्वादित व्हाल. त्याच्यामध्ये तर आशीर्वादित व्हालच, पण तुम्हाला बाकीच्या सर्व गरजा आपोआप मिळतील. आता तुम्हाला ह्या गरजा मिळाव्यात म्हणून तुम्ही देवाच्या मागं लागा, हे पण मी म्हणत नाही. हॅलो,
नाहीतर मी प्रॉस्पेरिटी प्रीचर होऊन जाईल की देवाचा शोध करा म्हणजे तुम्हाला सगळं काही मिळेल. नाही, प्रेज लॉर्ड, मी ते सांगत नाही. मी तुम्हाला देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व कसं प्राप्त करून घ्यावं याविषयी मी सांगत आहे. प्रथम ख्रिस्त, प्रथम प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया, प्रेज लॉर्ड. नारायण वामन टिळक म्हणतात, मिळोवाना मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतने मग्न आम्ही. आम्हाला उद्या अन्न पाणी जरी नाही भेटलं, बस परमेश्वराचं चिंतन मी करत राहील, त्याची स्तुती मी करत राहील. जखऱ्याच्या पुस्तकामध्ये जखऱ्या म्हणतो की द्राक्षेच्या वेलीला द्राक्ष लागले नाही, शेतात पीक आलं नाही, गाईच्या गोठ्यात जनावर हंबरले जरी नाही, तरी मी देवाची सेवा करेन, तरी मी देवाची सेवा करेन. शद्रक मेषक अबेदनगोला त्या भट्टीत टाकण्यासाठी नबुकदनेस्सर राजाने सांगितलं होतं. ते म्हणाले, आमचा देव आम्हाला वाचवेल. जरी आमच्या देवाने वाचवलं नाही तरी आम्ही त्या देवाची सेवाच करू, मूर्तीच्या समोर आम्ही झुकणार नाही. आम्हाला अन्न पाणी आज उद्या मिळालं जरी नाहीये, काही हरकत नाही, आम्ही देवाचं चिंतन करू, त्याचं मनन करू, त्याचं राज्य शोधू, त्याच्याच मागे जाऊ. आम्ही काही मिळावं, आम्ही जगामध्ये प्रॉस्पर व्हावं, खूप मोठ्या पदावर जावं, खूप श्रीमंत व्हावं, यासाठी आम्हाला देवाच्या मागे जायचं नाही. दिस इज अ रॉंग टीचिंग. आम्ही यासाठी आधी देवाच्या मागे जायचं आहे. म्हणजे ह्या तुमच्या गरजा आहेत, ह्या देव पुरवल, हो तो पुरवल, त्याला काळजी तुमची, तुम्ही त्याच्याविषयी चिंता करू नका. प्रथम मला हे सांगायचं आहे, देवाकडे पहा, देवाकडे आपलं लक्ष द्या, त्याचं राज्य शोधा, त्याचं नीतिमत्व शोधा, प्रभूला शोधा, ख्रिस्ताला आपल्या अंतकरणात प्रथम स्थान द्या, त्याला पहिलं स्थान द्या, येशूला पहिलं स्थान द्या. आणि कोणतेही अपेक्षा न करता द्या. मी तर हे म्हणेल, कोणती अपेक्षा करता, देवा, लोक प्रार्थना कर, देवा तू जर मला मोठा गाडी मोठा बंगला दिला तर मी तुझी सेवा करेल. ओ प्रभू म्हणतो, मी तुला ओळखत नाही, ढोंगी व्यक्ती, तुला काही मिळावं म्हणून तू माझ्या मागे यायचा, असे लोक मला नकोय. शिष्य बघा, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य किती हाल अपेक्षा त्यांनी सहन केली. सगळे रक्तसाक्षी झाले, त्यांनी सगळ्यांनी आपले प्राण दिले ख्रिस्ताच्या गौरवासाठी, वचनाच्या सुवार्तेसाठी. ते मेले, त्यांनी निस्वार्थ सेवा केली. आज प्रभू निस्वार्थ सेवा मागत आहे, निस्वार्थ काम मागत आहे, निस्वार्थ विश्वास मागत आहे. त्याचं राज्य शोधण्याचं कारण की मी त्याच्यावर प्रेम करतो. फक्त एकाच कारणाने तुम्ही त्याच्या मागे जा, अन्न वस्त्र मिळण्यासाठी नाही, एकच कारण आहे, ते घेऊन तुम्ही जा. ते कारण हे आहे की मी ख्रिस्तावर प्रेम करतो, मला देवावर प्रेम करायचं आहे, कारण त्याने माझ्यावर प्रेम केलेलं आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी दिलेला आहे. त्याने मला पापापासून, नरकापासून वाचवलेलं आहे. आता मी त्याच्या मागे जाईल, मी त्याच्या मागे राहील. फक्त त्याच्यावर माझं प्रेम आहे, त्याच्यावर माझी प्रीती आहे, म्हणून मी त्याचं राज्य शोधेल आणि त्याचं नीतिमत्व शोधेल. बस एवढंच आमचं ध्येय असलं पाहिजे. प्रभू तुम्हाला खूप आशीर्वादित करू. माझा विश्वास आहे की तुम्ही या वचनाद्वारे एनकरेज झालेला असाल. उत्साहित व्हा, काळजी करू नका, उद्याची चिंता करू नका, कशाचीही काळजी करू नका. देवाला प्रथम स्थान द्या, त्याच्या मागे जा, आणि प्रभू तुम्हाला सगळ्या गरजा तुमच्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. प्रभू तुम्हाला आशीर्वाद द्या. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ देव बाप्पा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, कारण तू चांगला आहेस. प्रभूजी, तुझी कृपा, तुझी दया आम्हासाठी भरपूर आहे. आज तुझ्या वचनाद्वारे, मत्ते 6:33 तू आमच्याशी जे बोललास त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रार्थना करतो की हे वचन सत्य आमच्या जीवनामध्ये होऊ दे. तू म्हणतोस की प्रथम तुझं राज्य आम्ही शोधावं, तुझं नीतिमत्व आम्ही शोधावं, आणि नंतर ह्या सर्व गोष्टी आम्हाला आपोआप मिळतील. सहाय्य कर प्रभू राजा, की काय खरं आहे, काय खोटं आहे हे आम्ही पारखावं, काय प्रथम आहे, काय द्वितीय आहे, कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावं, कोणत्या गोष्टीला प्राधान्य देऊ नये. ह्या सर्व गोष्टीसाठी, ह्या सर्व गोष्टी स्वीकारण्यासाठी आणि त्या पालन करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर प्रभूजी. होऊ दे तुझं गौरव आणि तुझी महिमा आम्हा प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे. सहाय्य कर प्रभू राजा. या ठिकाणी जे ऑनलाईन मला बघत आहेत, पुढे बघणार आहेत, त्या प्रत्येकाला मी तुझ्या हातामध्ये देत आहे. विश्वासामध्ये स्थिर कर, स्ट्रॉंग कर प्रभू, मजबूत कर. निस्वार्थपणे तुझी सेवा करण्यास प्रत्येकाला अनुग्रह कृपा दे. प्रत्येकावर तुझं गौरव प्रकट होऊ दे आणि तुझी योजना त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये होऊ दे, अशी तुला विनंतीने प्रार्थना करतो. धन्यवाद, महिमा, स्तुतीने गौरव देऊन ही सर्व प्रार्थना माझा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो पित्या, म्हणून तू ऐक. आमेन.
एमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा ब्रदर दीपक मिसाळ आणि लिव्हिंग गॉड वर्शिप टीम, तुम्ही माझा वचन ऐकलं, संधी दिली. प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ. गॉड ब्लेस यू.